नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर सध्या अधिक मास चालू आहे आणि अधिक मासामध्ये अशा भरपूर प्रथा परंपरा आहेत ज्या की आपण पाळतो. त्यामध्ये जावई भोजन असो, जावयाला गाईचं दान असो, जावयाला सोनं दान असेल, नवीन जोडी बनवून घेणं असेल किंवा आईची ओटी भरणं असेल, 33 दिवे दान करणं असेल, अशा बऱ्याच प्रथा आहेत. त्यापैकी आज आपण जोडवी बदलणे ही प्रथा समजून घेणार आहोत. तर जोडी बदलण्याचे नियम, शास्त्र, परंपरा सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत. अधिक मासात जोडवी का बदलली जातात, कोणत्या दिवशी बदलावी ती आणि यामागे काय आध्यात्मिक कारण आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. दोंड्याचा महिना म्हणजेच आध्यात्मिक कार्यसिद्धीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. जावयाला वाण, आईची ओटी भरणं यासारखे रीतिरिवाज पाळले जातात आणि त्याचबरोबर सौभाग्यवती स्त्रिया आहेत ते आपली जोडवी देखील बदलून घेतात. हे सौभाग्यवती स्त्रियाच का करतात? कारण लग्न झाले की महिलांच्या अलंकारामध्ये भर पडते. त्यामध्ये मंगळसूत्र, हातातला जोडा, कपाळावर कुंकू आणि पायातली जोडवी अशा प्रकारे त्यांना दागिने चढवले जातात. आता जोडी म्हणजेच पती पत्नीची जोडी. त्या जोडीतील गोडवा कायम टिकून राहावा यासाठी ती नवी जोडवी बदलून घेतात. ही जी नवीन जोडपं असतं त्यांना ही जोडव्याची जोडी घालून त्यांची जोडी चिरकाळ टिकावी यासाठी नवीन जोडी बदलणे आणि ती उजळून घेणे यासारख्या प्रथा पाळल्या जातात. अधिक मास हा दर 3 वर्षांनी येतो. त्यामुळे 3 वर्षामध्ये जी आहे सोने चांदीची झीज होऊन जोडवी खराब होतात आणि ती या निमित्ताने बदलली जावेत हाच यामागचा उद्देश असतो. 3 वर्षांनी अधिक मास आल्यामुळे 3 वर्षामध्ये जो काही जो काही काळपटपणा आलेला असतो जोडव्याला तोही या निमित्ताने स्वच्छ होऊन नवीन जोडवी घेतल्यामुळे तो दूर होऊन एक नवीन उत्साह, नवीन उमेद आणि नवीन जो काही आनंद आहे तो स्त्रियांना मिळतो. कारण नाविन्य म्हणजेच हर्ष उल्हास असतो आणि या नाविन्यानेच ही जोडी उजळून निघाल्यामुळे नवीन उमेदीने स्त्रिया नवीन आपल्या कामाला, नवीन आपल्या संसाराला लागतात. त्याच्यामुळे जोडी बदलण्याची प्रथा ही पाळली जाते. जोड्याला आपल्या शास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते. याला आध्यात्मिक स्थान असून तसेच वैज्ञानिक ही यामागचं कारण आहे. कारण चांदी ही आपल्या उष्णतेचं वाहन करते आणि आपल्या शरीरातील उष्णता चांदी पायाकडे घेऊन जाऊन त्याची उष्णता कमी करण्यासाठी ही पायात घातलेली चांदीची जोडवी आहे ती मदत करतात. अंगठ्याच्या शेजारच्या बोटामध्ये ही जोडवी घातली जातात आणि या अंगठ्याच्या शेजारच्या बोटाचा थेट संबंध स्त्रियांच्या गर्भाशयाशी येतो. त्यामुळे गर्भाशयामध्ये जी मासिक पाळी निमित्तानं तयार होणारी उष्णता आहे ती त्या उष्णतेचं वहन खालच्या पायाच्या दिशेने होऊन उष्णता कमी व्हावी आणि स्त्रियांना शीत वाटावी यासाठी पायामध्ये चांदीचीच जोडवी घालतात. जोडवी ही चांदीचीच घातली जातात कारण चांदी पायामध्ये उष्णता कमी करते. त्याचबरोबर अजून एक कारण आहे की जोडवी ही सोन्याची का नसावीत. सोनं हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि लक्ष्मी आपण कधीच पायात घातली जात नाहीत. कारण पैंजणी ही चांदीचेच असतात आणि जोडवी ही चांदीचीच असतात. जोडवी पुरुषोत्तम मासामध्ये आपण जोडवी बदलतो कारण या सगळ्या प्रथा पाळल्यामुळे, सगळ्या परंपरा पाळल्यामुळे आपल्याला एक नवीन सकारात्मक बदल, नवीन उमेद, नवीन जो आनंद उत्साह आपल्याला मिळतो आणि आपण त्या उत्साहाने देवाच्या निमित्ताने या प्रथा पाळतो आणि आपल्याला खूप छान फील होतं. त्याच्यामुळे हे सगळे संस्कार आपण पाळले पाहिजेत. जोडी बदलताना लक्ष्मी किंवा विष्णुमंत्र म्हणण्याची परंपरा आहे. काही जण ही नवीन जोडवी विकत घेतात, घरच्या देवाऱ्यासमोर ठेवतात किंवा कुणी देवीच्या मंदिरात जाऊन ही देवीसमोर देवीचं दर्शन घेऊन हळदी कुंकू वाहून देवीच्या समोर ही जोडवी ठेवून ती मग घरी आणून आपल्या एक शुभ मुहूर्त, शुभ वार पाहून ही पायात घातली जातात. तर ही जोडवी कोणत्या वारी घालावीत, कोणत्या दिवशी घालावीत, तर यासाठी शुभवार म्हणजे गुरुवार, शुक्रवार, पौर्णिमा, एकादशी या वारी ही जोडवी पायात घालावीत. अमावस्या, मंगळवार, शनिवारी या दिवशी ही जोडवी खरेदीही करू नये आणि पायातही घालू नयेत.
जुन्या जोडव्याचे दान करण्याची ही परंपरा आहे. जर तुम्हाला दान करायचे नसेल तर ते तुम्ही सोनाराकडे देऊन एक्सचेंजही करू शकतात. जोडवी बदलण्यामागे धार्मिक परंपरा, आध्यात्मिक परंपरा व शुद्ध दिवसाची माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये घेतली. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा. तुम्हाला जर आवश्यक माहितीपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.